पाठवली आणि 10 दिवसाची मुदत दिली उत्तर देण्यासाठी. नाही, राहुल गांधींचं काय आहे की शेवटी आता कुठल्याही त्यांना जे वैफल्य आलेलं आहे, कोणत्याच आघाडीवर त्यांना मान्यता नाही आहे, त्यांना यश मिळत नाही. म्हणून मधल्या काळात आपण पाहिलं असेल की विदेशात जाऊन देशावर टीका करण्याचं त्यांनी ठरवलं, पण देशातही कोणी त्याची दखल घेत नव्हतं. देशाची बदनामी जेवढी करता येईल तेवढी त्यांनी केलेली आहे. आता परदेशात पुन्हा लोक परदेशात जाऊन आता दखल घेत नाही, आता देशात येऊन टीका करायला लागलेली आहे. असं की निवडणूक प्रक्रिया आक्षेप घेणं म्हणजे मतदाराचा अवमान करण्याचं अवमान ते करतायत. त्यांनी उलट मतदारांची माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी आहे. पण हे निवडणूक प्रक्रियेबद्दल होतं, आपण ही काही काळ आक्षेप त्याच्यावरती आपल्या मतदारसंघात यांच्या संदर्भात त्या आक्षेप दूर झालाय का त्या नाही, त्याच्यामध्ये ते ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने जो खुलासा केला आहे किंवा माहिती पाठवली त्याच्यामध्ये कुठलाही आता आक्षेप आमच्या झालेला नाही. त्यामुळे जे निरपक्षपणे त्या निवडणुका झालेल्या आहेत, असं की लोकसभेला खोट्या प्रचारावर आधारित काही यश मिळालं. मग आता तुम्हाला आंध्रमध्ये यश मिळालं, तुम्हाला कर्नाटकात यश मिळालं, लोकसभेला 100 जागा 100पर्यंत काँग्रेस पोहोचलेली, 2 निवडणुकी 40पर्यंत त्यांनी गाठली नव्हती. मग आता काय त्यांनी काही निवडणूक आयोगाच्या बरोबरीनं हातमिळवणी करून काहीतरी घोटाळे केले काय? ज्यावेळेस स्वतःला यश मिळालं तेव्हा घोटाळा नसतो. असे विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर संपूर्ण जगामध्ये आज त्यांच्या बद्दलचा एक शिक्कामोर्तब झालेला आहे विश्वनेता म्हणून. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा देश पुढे चालतोय, आजही अमेरिकेच्या एवढ्या टॅरिफ वॉरमध्ये आज अतिशय भक्कमपणे आणि आत्मनिर्भरतेने देश सगळ्या परिस्थितीला सामोरे जातोय केवळ फक्त आदरणीय मोदीजींच्यामुळे आहे. आणि त्यामुळे मला वाटतं काहीतरी कारणं सांगून लोकांचं या मिळणाऱ्या यशाबद्दलचं विचलित करणं हा तर राहुल गांधींची फॅशन झालेली आहे. सर, राहुल गांधीच नाही तर शरद पवार जे असतील किंवा अनेक ज्येष्ठ नेते याच्यामध्ये आंदोलनात सहभागी आहेत, की आंदोलन करण्याची ज्येष्ठ नेत्यांना वेळ येते. असे ज्येष्ठ नेत्यांची ज्येष्ठता त्यांनी सोडून दिली आहे पहिला मुद्दा. असं की स्वतः एक मला वाटतं मी काय म्हणतो की ज्येष्ठता वयाने येत नाही. निवडणुकीच्या मध्ये ज्या माल प्रॅक्टिसेस करण्याचे जे आरोप शरद पवार करतायत, मला वाटतं ज्यावेळी मतपेट्यांचं काम राज्यामध्ये होत होतं, किती मोठ्या प्रमाणात धांदली पवारांनी केली स्वतः, किती मतदारसंघातली निवडणूक त्यांनी या पद्धतीने फिरवले की जर मला तुम्ही माहिती विचारली स्वतंत्र म्हणून तुम्ही सांगेल. तर त्यांना दिल्लीत 2 लोक भेटले होते, मलाही लोक भेटले काही की पवारांनी आमची 91ची निवडणूक जी आमच्या वडिलांची झाली लोकसभेची, तर कशा पद्धतीने मतपेट्यांमध्ये धांदली त्यांनी घडून आणली, त्यासाठी कुठं मतपेट्या ह्या तयार होतात, कसे त्यावेळी मतपत्रिका होत्या कशा बदलल्या जायच्या, किती अधिकाऱ्यांना त्या मोबदल्यात चांगल्या पदावर त्यांनी नेमलं बक्षिसी म्हणून, मुख्यमंत्री होते राज्याचे त्या काळात. हे सगळे इतिहास आहे. मला वाटतं त्यांनी ज्या पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये हे सगळ्या गुमराह ज्या पद्धतीने भानगडी केल्या आहेत, तर त्यांना आता असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी भांगडच होते. पण पवारांचं सगळी वाटलं हे भांगडी नाही आहे ना, वेगळं काय त्यामध्ये.